सरकारने रोहित पवारांचं 2.5 दिवसाचं उपोषण गुंडाळलं अशी टीका मी केली होती। आता त्याची कबुली थेट रोहित पवार यांनी दिली आहे। बघा स्क्रीनवर, ते म्हणतात कृषी कर्जमाफीतील अटी शर्ती काढून टाकण्याच्या मागणीसाठी पंढरपूरला अन्नत्याग आंदोलन थांबवताना पावसाळी अधिवेशनापूर्वी 22 जून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं होतं। आता अधिवेशन सुरू होण्यास अवघे 2 दिवस उरले आहेत, परंतु दिलेल्या आश्वासनाप्रमाणे बैठक घेण्याबाबत अद्याप कुठला निरोप आला नाही। याबाबत कुठली हालचाल सुरू नाही, अशा पद्धतीची फेसबुकची पोस्ट रोहित पवारांची आहे। मी काय वेगळं म्हणत होतो, मात्र यांच्याच पिलावळींनी मला ट्रोल केलं। परंतु आज तुमचा पप्पा कबूल करतोय की तुमची फसवणूक झाली, तुम्हाला गंडवल्या गेलंय। महाराष्ट्र भरातला शेतकरी रोहित पवारांच्या पंढरपूरच्या उपोषणाकडे तग लावून बसला होता। तिकडे महाराष्ट्र भरातून शेतकरी यायला लागला होता। तो तिकडे येत असतानाच, तो अर्ध्यावर असतानाच तुम्ही आंदोलन गुंडाळलं, हे तुम्ही पाप केलं। अनेक लोक म्हणतात की आत्याच्या पोरीचं लग्न होतं म्हणून आंदोलन गुंडाळलं। अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट्स मध्ये टीका करतायत। मला त्याच्यावर जायचं नाही। रोहित पवारांना परत एकदा आवाहन करायचंय की परत लढा उभा करा, परंतु लढा आता न मॅनेज होणारा, मागे न येणारा लढा उभा करा। उपोषणानं तुम्हाला भूक लागत असेल तर नुसतं आपण आंदोलन करूयात, मात्र शेतकऱ्यांचा आगडोम रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत हे सरकार गुडघ्यावर टेकत नाही आणि बैठकीतनं तुमच्या कुठलेही मार्ग निघणार नाहीत। ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे।